नमस्कार मित्रांनो, सुरेश पवार केम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिवाळीपूर्वी आपण केमिकल थर्मोडायनामिक्स या चॅप्टरमधील एन्थाल्पी ऑफ फिजिकल चेंजेस पाहिले होते. आज आपण एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन, दॅट मीन्स एन्थाल्पी चेंज इन अ केमिकल रिॲक्शन, हाऊ टू कॅल्क्युलेट वी हॅव टू स्टडी. त्याच्यामध्ये एक रिॲक्शन आपण कन्सिडर करणार आहोत. ए प्लस बी दॅट गिव्स सी प्लस डी. याच्यामध्ये काय आहेत? हे सी आणि डी प्रोडक्ट्स आहेत. स्मॉल सी आणि स्मॉल डी हे त्याचे कोएफिशियंट्स आहेत आणि स्मॉल ए आणि स्मॉल बी हे सुद्धा कोएफिशियंट्स आहेत रिॲक्टंटचे. तर एखादी दुसरी रिॲक्शन आपण अशी लिहिली N2 प्लस थ्राईस H2 दॅट गिव्स ट्वाईस NH3. याच्यामध्ये हा प्रोडक्ट आहे आणि हे दोन रिॲक्टंट आहेत. याचा कोएफिशियंट काय नसतो म्हणजे 1 आहे, याचा 3 आहे, याचा 2 आहे. म्हणून आपल्याला एन्थाल्पी चेंज फॉर अ रिॲक्शन हे लिहित असताना काय करायचं बघा. एन्थाल्पी चेंज फॉर अ रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट्स मायनस सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द रिॲक्टंट्स. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट आणि एन्थाल्पी ऑफ द रिॲक्टंट हे कसे काढायचे, तर हे यांच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. ए ची एन्थाल्पी, बी ची एन्थाल्पी, सी ची एन्थाल्पी, डी ची एन्थाल्पी असं सर्व रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या एन्थाल्पी दिलेल्या असतात. त्याच्यावरून आपल्याला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करायचे. त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, तर हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. एन्थाल्पी चेंज फॉर अ रिॲक्शन इज इक्वल टू sum of the enthalpies of the products minus sum of the enthalpies of the reactants. म्हणजे याची डेफिनेशन लिहित असताना डिफाइन एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन. एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन इज द डिफरन्स बिटवीन, डिफरन्स मायनस केलं म्हणजे हा डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट्स and that of reactants with each substance in a definite physical state and their amounts being represented by the coefficients in the balanced chemical equation. म्हणजे इथं काय देणं गरजेचं आहे, तर हा त्याची फिजिकल स्टेट देणं गरजेचं आहे. गॅसियस नायट्रोजन, गॅसियस हायड्रोजन टू फॉर्म गॅसियस अमोनिया and their moles, that means coefficients must be mentioned in a balanced chemical equation. It is known as enthalpy of a chemical reaction. त्यानंतर ह्या ज्या केमिकल रिॲक्शन आहेत, these are of two types. Already we have information about these two types, that is exothermic reaction and endothermic reactions. दोन्ही प्रकारचे रिॲक्शन आपल्याला माहित आहेत. एक्झोथर्मिक मीन्स heat is evolved in this reaction. Endothermic reaction, heat is gained in this reaction. कसं ओळखायचं, तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या चॅप्टरमध्ये या दोन्ही रिॲक्शन आपण पाहिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल SN2 रिॲक्शन, त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक ग्राफ काढलेला आहे. त्या ग्राफमध्ये SN2 रिॲक्शनमध्ये ही दीज आर द रिॲक्टंट्स, दिस इज अ ट्रान्झिशन स्टेट अँड दिस इज अ प्रोडक्ट. म्हणजे हे ए आहे, इथं बी आपण टाकलं होतं आणि इथं सी टाकलं होतं. या दोघांमधला जो डिफरन्स असतो त्याला आपण डेल्टा एच असं म्हटलं होतं. आता हा डेल्टा एच हा कॅल्क्युलेट करत असताना सीची व्हॅल्यू आणि एची व्हॅल्यू हे आपल्याला बघायचं. आता सीची व्हॅल्यू काय कशी आहे, प्रोडक्ट आहे हा सीची व्हॅल्यू लेस आहे, म्हणजे एन्थाल्पी ऑफ अ प्रोडक्ट इज अ लेस ॲज कम्पेअर टू एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्टंट. असं असेल तर ती रिॲक्शन ही एक्झोथर्मिक असते, बिकॉज हीट इज इव्हॉल्वड. हीट रिॲक्टंटची हीट आणि प्रोडक्टची हीट, एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट अँड एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट, if we compare, it is less. The enthalpy of product is less as compared to enthalpy of reactant. दुसरी एक केस अशी आपण पाहिली होती की ज्याच्यामध्ये, किंवा अशी पाहू शकतो की ज्याच्यामध्ये हा रिॲक्टंट आहे. if we represent this as a reactant, this is a product, sorry, this is a transition state
and this is a product A, B and C. B म्हणजे काय? ट्रान्झिशन स्टेट. आणि हा जो डिफरन्स आहे त्याला आपण डेल्टा एच असं म्हणणार आहे. दिस डिफरन्स इज नोन ॲज डेल्टा एच. आता इथं काय आहे? एन्थाल्पी ऑफ अ प्रोडक्ट इज greater than enthalpy of a reactant. Enthalpy of a product is greater than enthalpy of a reactant. Then heat is gained. Heat आपल्याला या रिॲक्शन मध्ये heat is gained by the product and hence it is endothermic reaction. म्हणून याला endothermic reaction असं म्हटलेलं आहे. आणि डेल्टा एच इथं काय असतो तर पॉझिटिव्ह असतो. इथं डेल्टा एच कसा असतो तर निगेटिव्ह असतो. ओके, हे कमी आहे आणि जास्त आहे. कमी मधून जास्त वजा केलं तर आपल्याला निगेटिव्ह येणार आहे. हे जास्त आहे, हे कमी आहे. जास्त मधून कमी वजा केलं हे पॉझिटिव्ह येणार आहे. तर पॉझिटिव्ह असेल तर एंडोथर्मिक. डेल्टा एच इज पॉझिटिव्ह एंडोथर्मिक रिॲक्शन. डेल्टा एच इज निगेटिव्ह इट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. असे दोन प्रकार आपल्याला रिॲक्शनचे माहीत पाहिजेत की ज्याच्यामध्ये if sum of the enthalpies of the reactants is greater, it is exothermic. If sum of the enthalpies of the products is greater, it is endothermic. अशा पद्धतीनं ही दोन एक एक्झाम्पल आपल्याला पहिल्यांदा आपण पाहूया की ही जी रिॲक्शन आहे एक एंडोथर्मिक आहे आणि एक एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. म्हणजे काय? N2 plus O2 gaseous N2 plus gaseous O2 reacts together to form NO2 nitrogen dioxide and this reaction is endothermic. That means heat is absorbed in this reaction. And if KClO3 is heated, it releases heat and hence it is exothermic reaction. Hence delta H is negative and delta H is positive. Positive असेल तर endothermic, negative असेल तर exothermic. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. आता आपण काय पाहिलं? एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन अँड स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. हाऊ दीज आर डिनोटेड? एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन दाखवण्यासाठी डेल्टा आर एच आणि स्टँडर्ड एन्थाल्पी डेल्टा आर एच झिरो. हे जे आहे ते स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनचं सिम्बॉल आहे. काय दोघांमध्ये फरक आहे? तर ही जी रिॲक्शन आहे, समजा एक रिॲक्शन मी लिहितो N2 प्लस थ्राइस H2 दॅट गिव्स ट्वाइस NH3 आणि हा गॅसियस फॉर्ममध्ये आहे, हा सॉलिड फॉर्ममध्ये आणि हा गॅसियस फॉर्ममध्ये असं समजूया आपण, किंवा हा लिक्विड फॉर्ममध्ये, गॅसियस लिक्विड आणि हा गॅसियस फॉर्ममध्ये. या रिॲक्शनसाठी जो डेल्टा एच येईल म्हणजे जे एन्थाल्पी चेंज येईल त्याला आपण डेल्टा आर एच असं म्हणणार आहे. बिकॉज हायड्रोजन इज नॉट इन इट्स स्टँडर्ड स्टेट. स्टँडर्ड स्टेटमध्ये नाही. म्हणजे काय? तर तो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड 25 डिग्री सेल्सिअस दॅट मीन 298 केल्विनला हा कुठल्या फॉर्ममध्ये असतो तर गॅसियस फॉर्ममध्ये. पण रिॲक्शनमध्ये कुठल्या फॉर्ममध्ये दिलेला आहे? लिक्विड फॉर्ममध्ये. म्हणजेच ऑल द रिॲक्टंट्स विच आर इन्व्हॉल्ड इन दिस रिॲक्शन आर नॉट इन द स्टँडर्ड स्टेट. हे कसे पाहिजेत? स्टँडर्ड स्टेटमध्ये पाहिजेत. तर त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज ऑफ रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शन कशी पाहिजे होती? N2 गॅसियस प्लस थ्राइस H2 गॅसियस दॅट गिव्स ट्वाइस अमोनिया गॅसियस. म्हणजे हे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आणि 298 केल्विनला हे सगळे कुठल्या फॉर्ममध्ये असतात? गॅसियस फॉर्ममध्ये. फॉर एक्झाम्पल आणखी एक NH3 गॅसियस प्लस HCl which is also gaseous and form NH4Cl सॉलिड. हा NH4Cl हा सॉलिडच्या स्टेटमध्ये असतो. म्हणून प्रोडक्ट हा सॉलिडमध्ये आला, हा गॅसमध्ये, हा गॅसमध्ये. अशी जर रिॲक्शन झाली तर त्याचा जो एन्थाल्पी चेंज आपल्याला बघायचा आहे, एन्थाल्पी चेंज फॉर दिस रिॲक्शन इज नोन ॲज स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज बिकॉज the reactants and products all are in their standard state. Hence, the standard enthalpy change of a reaction is the enthalpy change accompanying the reaction when the reactants and products involved are in their standard state. आता स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय आहे ते सुद्धा मी सांगितलं. थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट,
The standard state of a substance is the form in which substance is most stable. सबस्टन्स कुठल्या स्टेटमध्ये मोस्ट स्टेबल आहे, कधी 1 बार प्रेशर अँड 298 केल्विन टेम्परेचर. अँड इफ वी कन्सिडर द सोल्युशन, इट्स अ मोलर कॉन्सन्ट्रेशन इज 1 मोलर. म्हणजे जर त्याच्यामध्ये त्या रिॲक्शनमध्ये जर लिक्विड असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे, 1 मोलार. आणि असं असेल तर त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन अँड इट इज डिनोटेड बाय डेल्टा RH0. काही एक्झाम्पल दिलेले आहेत की स्टँडर्ड स्टेटमध्ये कसे असतात. तर हायड्रोजन हा गॅसेस स्टेटमध्ये असतो. आता मर्क्युरी हा लिक्विड स्टेटमध्ये असतो. टेक्स्टमध्ये ही मिस्टेक झालेली आहे. तर मर्क्युरी हा लिक्विड स्टेटमध्ये आहे. सोडियम हा सॉलिड स्टेटमध्ये असतो. कार्बन हा ग्राफाईड म्हणजेच सॉलिड स्टेटमध्ये आहे. इथेनॉल लिक्विडमध्ये असतं. कॅल्शियम कार्बोनेट सॉलिडमध्ये आहे. कार्बन डायऑक्साईड गॅसेसमध्ये आहे. इथेनॉल लिक्विड स्टेटमध्ये असतं. H2O लिक्विडमध्ये असतं. कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड असतं. कार्बन डायऑक्साईड गॅसियस. आणि हे 1 बार अँड 25 डिग्री सेल्सिअस दॅट मीन्स 298 केल्विनला त्यांच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये फिजिकल स्टेट त्यांची मेन्शन आपल्याला करणं आवश्यक आहे. थर्मोकेमिकल इक्वेशन कशाला म्हणाल बघा. Thermochemical equation, it is the balanced chemical equation in which the enthalpy change, physical states and the number of moles of reactants and products have been specified. आता एक रिॲक्शन तर आपल्या समोर आहे. याच्यात सगळं आहे का बघायचं. बॅलन्स्ड आहे का. पहिली अट काय पाहिजे, ही बॅलन्स्ड पाहिजे आहे, बॅलन्स्ड. दुसरी अट काय की त्यांच्या फिजिकल स्टेट्स ह्या मेन्शन केल्या पाहिजेत. आणि नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय, 1 मोल ऑफ मिथेन, 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे त्याचे कोइफिशियंट्स असणं गरजेचं आहे. अँड द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स अँड ऑल्सो एन्थाल्पी चेंज, त्याची व्हॅल्यू दिलेली असणं गरजेचं आहे. त्याला म्हणायचं थर्मोकेमिकल इक्वेशन. व्हेनेवर थर्मोकेमिकल इक्वेशन इज गिवन, ऑल दीज are mentioned. It is a balanced chemical equation, enthalpy change, physical states and number of moles of reactants and products have been specified. इथं सर्वच दिलेलं आहे. आता पुन्हा एकदा आम्ही असं टाकतोय N2 gaseous plus thrice H2 gaseous that gives twice NH3. It is also gaseous. Is this a reaction or it is a chemical thermochemical equation? Yes, it is a thermochemical equation, but the enthalpy of this reaction is not given. हे सर्व दिलं तर त्याला थर्मोकेमिकल इक्वेशन असं म्हणायचं. कन्सिडर द बॅलन्स इक्वेशन फॉर रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. नेमकं काय करायचं त्याच्यामध्ये, द व्हॅल्यू अँड अप्रोप्रिएट साइन ऑफ एन्थाल्पी चेंज इज गिवन ऑन द राईट हँड साइड. दिस व्हॅल्यू इज डेल्टा RH0 ही दिलेली असते. थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये काय काय असतं, द फिजिकल स्टेट्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर स्पेसिफाईड बाय लेटर्स S फॉर सॉलिड, L फॉर लिक्विड, G फॉर गॅस. द गिवन व्हॅल्यू ऑफ डेल्टा RH0 assumes that the reaction occurs in a given direction. एक अतिशय महत्वाचं असं स्टेटमेंट आहे की जी रिॲक्शन दिलेली आहे ती या डिरेक्शनने होते असं दिलेलं आहे. ही जर रिव्हर्स रिॲक्शन लिहिली तर आपल्याला हा जो डेल्टा H0 आहे त्याचं साइन सुद्धा बदलावं लागतं. रिव्हर्स रिॲक्शन equals in magnitude and opposite in the sign so that the forward reaction, exothermic reaction on reversal becomes endothermic and vice versa. म्हणून डेल्टा RH0 for the reverse reaction will be, the value will be plus 890 किलोजूल. जर ही रिव्हर्स रिॲक्शन लिहिली आपण म्हणजे कशी, CO2 gaseous plus twice H2O liquid that gives CH4 gaseous plus twice O2 gaseous, and delta RH0 for this reaction will be plus 890 किलोजूल. का असं, रिॲक्शन रिव्हर्स केली की आपल्याला बदलावं लागतं. When the coefficients indicating the number of moles of all the reactants in a thermochemical equation are multiplied or divided by a certain number or numerical factor, the corresponding delta RH0 needs to be multiplied or
डिवायडेड बाय द सेम. हे जे रूल आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रूल. फॉर एक्झाम्पल इथंच आपण करूया की जर मी या रिॲक्शनला 2 न मल्टिप्लाय केलं तर रिॲक्शन अशी होईल ट्वाईस CH4 गॅसियस प्लस 4O2 गॅसियस, कारण ह्या रिॲक्शनला आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. दॅट गिव्ज ट्वाईस CO2 गॅसियस प्लस 4H2O लिक्विड, अशी रिॲक्शन होईल. आणि याचा डेल्टा RH0 फॉर दिस रिॲक्शन विल बी 2 into 890 किलो जूल. तर त्या डेल्टा Hला सुद्धा आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल बिकॉज वी हॅव मल्टिप्लाइड द रिॲक्शन बाय 2. हे अतिशय महत्त्वाचे असे थर्मोकेमिकल इक्वेशनचे रूल्स आहेत बाय विच वी कॅन कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ अ रिॲक्शन. त्याचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. गिवन द थर्मोकेमिकल इक्वेशन C2H2 gaseous plus 5/2 O2 gas that gives 2 CO2 gaseous plus H2O liquid, and delta RH0, that means enthalpy of this reaction is given. This is the reaction thermochemical equation because all is given, their physical states, balanced chemical equation, their coefficients, and delta H0 value is given. Hence it is a thermochemical equation. Write thermochemical equations when coefficients of substances are multiplied by 2. आत्ताच मी सांगितलं कशा पद्धतीने लिहायचं, तर 2 into C2H2 गॅसियस आपलं थर्मोकेमिकल इक्वेशन लिहायचं आहे. याला 2 ने मल्टिप्लाय करायचं प्लस याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5O2 गॅसियस दॅट गिव्ज, याला 2 ने मल्टिप्लाय केलं आपण 4CO2 गॅसियस आणि प्लस ट्वाईस H2O लिक्विड असं तयार होईल. आणि त्याचा एन्थॅल्पी चेंज काय होईल, डेल्टा RH0 इज इक्वल टू 2600 किलो जूल, डबल होईल. म्हणजे हा आपला याचा आन्सर असा असेल. अँड इक्वेशन इज रिव्हर्स्ड. इक्वेशन रिव्हर्स केल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, तर जे प्रोडक्ट आहेत ते रिॲक्ट होतील. ट्वाईस CO2 गॅसियस प्लस H2O liquid that gives C2H2 gaseous plus 5/2 O2 gaseous, and the sign of delta RH0 will be positive, that is 1300 kilojoule. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्हींचे आन्सर लिहायचे. दिस इज फॉर 1 mark and this is also for 1 mark. We have to write the problems for 2 marks. Okay, then standard enthalpy of formation we'll see to the next period.